मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या मुंबईतल्या कार्यालयात पोहोचलेत। तिथं एक स्टेज बांधण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांचं देखील अभिनंदन करण्यात आलेलं आहे। यावेळेस मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, भाजपचे नेते मंडळी। मुख्यमंत्री आता मुंबईतून काय बोलतात याकडे देखील लक्ष आहे। भाजप कार्यालयात मात्र एकीकडे जल्लोष सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपचे कार्यकर्ते जल्लोष करतायत। अमित साटमजी यांना विनंती करतो की देवा भाऊंचा पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करावं। भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, देवा भाऊ मागे पडो। भारत माता की हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, बोलो जय श्री राम, जय जय श्री राम। महाराष्ट्राचे भाग्य विधाते आणि 1960च्या नंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात प्रामाणिक, कार्यक्षम असे मुख्यमंत्री आणि ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून तमाम मुंबईकरांनी जे छप्पर फाडून आशीर्वाद आपल्याला दिलेले आहेत, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मंचावरती उपस्थित सर्व आमदार, मुंबईचे सर्व महामंत्री, पदाधिकारी आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता, बंधू भगिनींनो, हा प्रचंड विजय जो महायुतीला प्राप्त झालेला आहे, हा मुंबईतल्या मराठी माणसाचा विजय आहे, हा मुंबईकरांचा विजय आहे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकासाचा विजय आहे। आणि जशा प्रकारचा क्रांतिकारक परिवर्तन आणि क्रांतिकारक विकास गेल्या 11 वर्षामध्ये देवा भाऊंनी या मुंबई शहरामध्ये घडवून आणलेला आहे, तो त्या विकासाचा विजय आहे। या मुंबई भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जे अथक परिश्रम केले, आत्ता काम करणारे आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते, त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा हा विजय आहे। आज या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये काम करत असताना मुंबई भारतीय जनता पार्टीचे 55 कार्यकर्ते मुंबईकरांची सेवा करता करता आपल्यातून निघून गेले। ज्या वेळेला काही लोक घरात बसले होते, तेव्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून या ठिकाणी मुंबईकरांची सेवा करत होते आणि मुख्यमंत्री ज्या वेळेला ऑनलाईन होते, त्यावेळेला या महाराष्ट्राच्या जनतेचे अश्रू पुसण्याचं काम त्यावेळेला विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्रजींनी त्यावेळेला महाराष्ट्राच्या प्रत्येक तहसील पर्यंत पोहोचून त्यावेळेला दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं होतं। त्या 55 भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आजचा हा विजय मी समर्पित करतो।